पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मांजरी, केशवनगर, 17.5 नळी आणि शेवाळेवाडी परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित दत्तात्रय घुले, जोशीला जितीन कांबळे, पुरुषोत्तम शिवाजी धारवाडकर, शिवानी रुपेश तुपे सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ ग्रामदैवत मांजराई देवीच्या चरणी मोठ्या उत्साहात पार पडलाय। हडपसर विधानसभेचे लोकप्रिय आमदार चेतनदादा तुपे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे। या प्रचार शुभारंभाने प्रभाग क्रमांक 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अजित दत्तात्रय घुले यांनी सांगितले की पक्षाने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल तसेच जनतेची निस्वार्थ सेवा करण्याची संधी दिली तर या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जनतेचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित दत्तात्रय घुले यांनी स्पष्ट सांगून मनपूर्वक आभार व्यक्त केले। उपस्थित हडपसर विधानसभेचे लोकप्रिय आमदार चेतनदादा तुपे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले यांनी संबोधित करत येत्या गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलंय। प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि जनतेकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता हा कार्यक्रम केवळ प्रचाराचा शुभारंभ न राहता जणू विजयी मेळावाच ठरल्याचं चित्र दिसून आलंय। आणि आमचं असं ठरलं होतं की बाबा 1 तासामध्ये हा कार्यक्रम आपला उरकेल, पण तुम्ही एवढ्या प्रचंड गर्दीनं या ठिकाणी आलात, प्रचंड संख्येनं आलात की त्याच्यामुळं हा कार्यक्रम आता 5:30 ला सुरू झालेला 7:30 वाजत आले तरी सुद्धा, कारण एवढ्या मातब्बर लोकांनी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उमेदवारांना पाठिंबा दिलाय की सर्वांची मनोगतही होणं शक्य नाही। पण मला असं वाटतं की हे 4 जण प्रतिनिधी आहेत, यांच्यासारखे 40-50 जण हे आपल्याकडे तेवढ्याच ताकदीचे, तेवढ्याच चांगल्या क्षमतेचे आणि तेवढ्याच चांगल्या गुणवत्तेचे उमेदवार होते। परंतु आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे पक्षापुढे पण पेच होता। गावं 4, उमेदवार 4, काही गावं छोटी, काही गावं मोठी, त्याच्यामध्ये वेगवेगळे अ वर्ग वेगळा, ब प्रवर्ग वेगळा, काही ठिकाणी महिला, काही ठिकाणी SC, काही ठिकाणी OBC। त्यामुळं पक्षाच्या समोर सुद्धा अनेक पेच होते की या सगळ्यामध्ये कुणाची निवड करायची। शेवट 40-50 सक्षम उमेदवारातून या 4 उमेदवारांना आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पक्षानं उमेदवारी दिली। याचा अर्थ असा होत नाही की बाकीचे लोक तेवढे ताकदीचे नव्हते किंवा सक्षम नव्हते, परंतु शेवट एवढ्या चांगल्या लोकांतून काही लोकांची निवड करायची होती आणि हा अतिशय अवघड प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर होता। भगवान शंकराचं दर्शन घ्यावं, या माझ्या बहिणींना दर्शन घडून आणलं, अनेक योजना राबवल्या। मयूरला अजितला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 34 गावचं सदस्य म्हणून चेतनदादा तुपे असतील, जगन्नाथ बाप्पा असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या काम करण्याची संधी दिली। त्यांनी महानगरपालिकेचा करोडो रुपयाचा निधी इथं आणला। तुम्हाला माहित नाही, 10 वर्ष चेतन तुपे आमदार आहे, 10 वर्ष। चेतन तुप्यांना मी स्पष्ट सांगायचो, दादा तिकडचं राहू द्या, मात्र बघा 100% आमदार फंडापैकी 95% जवळजवळ तिथं अजितलाच माहिती, त्यांनीच याद्या तयार केल्यात सगळ्या चेतनदादांच्या ह्याच्या। 95% आमदार निधीतला निधी या गावांना दिला। आता मांजरी एवढं मोठं आहे, आपल्याच पोरांनी प्लॉटिंग केलं, इथं बसलेलं आहे अक्षय, किती जणांनी प्लॉटिंग केलं वसंतराव, मांजरी शेवाळवाडी। एक रस्ता करायचा म्हणलं तर 2-2 कोटी, एक ड्रेनेज करायचा म्हणलं तर 2-2 कोटी लागतात। ताई थोडीशी दुरुस्ती करतो, आम्ही 4 जण निवडून आलो तर तुम्ही सगळेजण नगरसेवक असताल, एकूण एक माणूस मांजरी गावाचा नगरसेवक असेल, कारण का ह्या प्रभागाचा विकास करायची जबाबदारी माझ्या एकट्याची नाही, तुमच्या सगळ्यांची असणार आहे। तुमच्या सगळ्यांच्या सूचनेने आम्ही हे काम करू, आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करणार आहोत। तसं पाहायला गेलं तर माझा राजकारणाशी जास्त संबंध नाही, गेली 5 वर्ष राजकारणामध्ये यायचा योग आला। दुर्दैवाने माझ्या घरावरती आघात झाला। आपल्या सगळ्यांचा लाडका अजिंक्य, तुमचा अजिंक्य दादा माझा लहान भाऊ असल्यामुळे मी अजिंक्य बोलतो, एकेरी उल्लेख करतो त्याचा, आपल्यातून गेला। आणि त्यानंतर सुरेश अण्णांनी ठरवलं आमच्या घराचा जो समाजकारणाचा वसा आहे तो पुढे घ्यायचा आहे। अजित तू पुढे चल, मी तुझ्या पाठीशी आहे। 5 वर्षामध्ये
काम करत असताना बऱ्याचशा चुका झाल्या. सुरुवातीला अण्णांना रोज समजून सांगायला लागायचं. राजाभाऊ म्हणल्याप्रमाणे हलक्या कारणाचा मी 100% असेल, पण आता नाहीये, 100% नाहीये. काही लोक मला रागीट म्हणायचे, काही लोक तडकू म्हणायचे. मी रागीट आणि तडकू देखील नव्हतो, फक्त स्पष्ट आणि खरं बोलणारा माणूस शेवटपर्यंत राहील. खोटं मला बोलता आलं नाही. कधी कधी अण्णांना सुद्धा मी कधी कधी डायरेक्टली स्पष्ट बोलतो. अण्णा मला समजून सांगतात असं होत नाही, असं चालत नाही. अण्णा तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्ही मला सांगितलंय समजून, परंतु काय करणार. आई मांजराच्या चरणी, आई मांजराला साक्ष ठेवून सांगतो मला खरंच खोटं बोलता येत नाही. काय असेल ते स्पष्ट बोलता येतं. माझ्या स्वभावामध्ये 50% बदल झालाय. राहिलेला 30-40% अजून बदल आणि 10% बदल आणणार नाही, कारण का मला खोटं शेवटपर्यंत बोलता येणार नाही. तेवढंच 10% बदल माझ्यामध्ये शेवटपर्यंत होणार नाही. बाकी राजाभाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण मला ज्येष्ठ बंधू म्हणून खूप वेळा मार्गदर्शन केलंय. संयमी राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. राजकारणाशी जास्त संबंध नसल्या कारणाने शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं होतं, नोकरीला जास्त महत्त्व दिलं होतं. नोकरदार वर्ग होतो मी. मांजरी गावातल्या प्रथम घरातून असून देखील नोकरीला जास्त प्राधान्य दिलं होतं. शिक्षणाची जबाबदारी सगळी माझ्यावर आमच्या 5ही भावांची, आम्ही 5ही भावंडांची जबाबदारी जी कोणी घेतली असेल, कुठल्या कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं पाहिजे, कुठल्या शाळेत ॲडमिशन घेतलं होतं, सुरेश अण्णांनी घेतली होती. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजकारणामध्ये अजिंक्यने पाऊल टाकलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी व्यवसाय किंवा नोकरी केली होती. अजिंक्य गेल्यानंतर, राजकारणात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संधी दिली. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलं, त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून काम केलं. आमदार चेतनदादा तुपे पाटील यांनी बऱ्याच वेळा उभा राहण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या आमदार निधीतून खूप सारा फंड दिला. पुढे जाऊन माझं काम पाहून सुरेश अण्णांच्या शिफारशीने, आमदार चेतनदादा तुपे पाटलांच्या शिफारशीने 34 गाव समितीवरती मयूरदादा खलसेंबरोबर मला काम करायची संधी मिळाली. मयूरदादांनी सांगितलं मगाशी, आम्ही पहिल्या 23-24 आणि 24-25 साली, 23-24 साली 9 कोटीचा फंड आणला होता. त्याच्यामध्ये परत दुरुस्ती करतो आपण 13 कोटीचा फंड आणला होता. आणि 24-25च्या साली आपण 26 कोटीचा फंड आणला होता. आदरणीय आमदार चेतनदादा तुपे पाटलांनी कायम उभा राहण्यासाठी जागा दिली, कायम फंड दिला, जास्त प्रमाणात फंड दिला आणि त्यामुळे मला लोकांपर्यंत पोहोचता आलं. अण्णा कायम सांगत असतात, राजकारण करत असताना सगळ्यांना सामावून घ्यायचं, सर्वसमावेशक राजकारण करायचं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.